नमस्कार मित्रांनो. आज आपण एका जाहिरातीबद्दल बोलणार आहोत. त्या जाहिरातीचं नाव आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका. इथे खूप प्रकारच्या व्हेरियस पोस्टमध्ये तुम्हाला वॅकन्सीज आलेल्या आहेत. तर कशाप्रकारे तुम्ही लास्ट डेट काय असेल आणि तुम्ही कोणत्या कोणत्या पोस्टसाठी एलिजिबल आहात तीही आज मी तुम्हाला इथेच सांगणार आहे. तर व्हिडिओ सुरू करूया. तर इथे तुम्ही सगळ्यात बघू शकतात की ऑक्युपेशनल थेरपिस्ट आहे. आता याच्यातल्या बऱ्याचशा पोस्ट आहेत ज्या टेक्निकल आहेत, म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला एक सर्टन ग्रॅज्युएशन पाहिजे असेल. फॉर एक्झाम्पल MBBS असू दे, MBA असू दे, MSc असू दे, अशा वेगवेगळ्या प्रकारचं तुम्हाला ग्रॅज्युएशन मागितलेलं आहे. ते कोणते ते आपण बघूया. आता ऑक्युपेशनल थेरपिस्टसाठी तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएट पाहिजे इन ऑक्युपेशनल थेरपी. आता पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे तुम्हाला याची मास्टर्स डिग्री पाहिजे. आता ही जी क्वालिफिकेशन आहे ही बऱ्याच लोकांची नसते. तर जर तुमच्या कोणी बघत असेल त्याची असेल तर त्याच्यासाठी सुवर्ण संधी आहे. कारण याच्यामध्ये तुम्हाला एज लिमिट ज्याची चांगल्या प्रकारे म्हणजे 40पर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकतात. आणि जो एक्सपिरियन्स आहे तो तुम्हाला आहे 2 वर्षाचा इथे मागितलेला आहे. त्यानंतर आहे असिस्टंट ऑक्युपेशनल थेरपिस्ट. सेम आहे, फक्त इथे ग्रॅज्युएशन पाहिजे. आणि जी ऑक्युपेशनल जो मेन असतो त्याला आपण पाहिजे म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे असते. बस एवढाच फरक आहे. आणि पेमेंटमध्ये जर तुम्ही बघितलं तर 40,000 आणि 35,000 म्हणजे 5,000चाच फरक आहे. त्यानंतर आहे स्पीच थेरपिस्ट आहेत. त्यांच्यासाठी तुम्हाला पाहिजे MSc स्पीच अँड हिअरिंग लँग्वेज अँड पॅथॉलॉजी फ्रॉम एनी इन्स्टिट्यूशन रिकॉग्नाइज बाय रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडिया. RCA रजिस्टर तुमचं ते इन्स्टिट्यूशन पाहिजे. बस त्या अंडर तुमची जरी MSc स्पीच अँड हिअरिंग लँग्वेज अँड पॅथॉलॉजी डिग्री झाली असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. इथं पेमेंट पण तुम्हाला 40,000 आहे आणि मिनिमम एक्सपिरियन्स 2 वर्षाचा आहे. त्यानंतर आहे सिनियर ऑडिओलॉजिस्ट. त्याच्यासाठी पण तुम्हाला पण इथे पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे तुम्हाला ऑडिओलॉजी अँड स्पीच अँड लँग्वेज पॅथॉलॉजीमध्ये, म्हणजे MASLPमध्ये तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएट पाहिजे. किंवा तुमचं जर BScमध्ये जर स्पीच अँड हिअरिंग फ्रॉम एनी इन्स्टिट्यूशन रिकॉग्नाइज म्हणजे जी RCA मी तुम्हाला आधी बोललो आहे, RCAचं इन्स्टिट्यूशनमध्ये जर तुमचं BSc झालं असेल तर तुम्ही इथेही अप्लाय करू शकता. इथे तुम्हाला 40,000 एवढं पेमेंट मिळणार आहे. त्यानंतर आहे ज्युनियर ऑडिओलॉजिस्ट. सेम आहे, फक्त इथे बॅचलर डिग्री कंपल्सरी आहे. आणि त्यानंतर इथे पण तुम्हाला 5,000चाच फरक आहे बस पगारमध्ये. त्यानंतर आहे मल्टीपर्पज रेव्होल्युशन्स वर्कर. त्यानंतर इथे पण तुम्हाला पाहू शकतात की सेम इथे तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे, कम्युनिटी बेस्ड, डिप्लोमा इन कम्युनिटी बेस्ड. आणि म्हणजे इथे तुम्हाला एक थोडक्यात सांगायला गेलं तर इथे तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएट आणि डिप्लोमा या प्रकारच्या सर्व पोस्टसाठी तुम्हाला इथे एलिजिबल आहात तुम्ही. तर इथे पेमेंट तुम्हाला 30,000 आणि इथे मिनिमम एक्सपिरियन्स 1 वर्षाचा मागितला आहे. तर मी जर सर्व पोस्ट चेक केलं तर मला एकही पोस्ट ही फ्रेशर्ससाठी नाही आहे. आणि ज्याप्रमाणे बोललो तुम्हाला इथे मोस्टली टेक्निकल पोस्ट आहेत. तर तुम्ही यांची जर तुम्ही अप्लाय करत असाल तर तुमचे क्वालिफिकेशन्स एकदा नक्की चेक करा. त्यानंतर आहे प्रोस्थेस्ट आहेत, ज्याला आपण ऑर्थोटिस्ट म्हणतो. त्याला आपण पोस्ट ग्रॅज्युएट पाहिजे तुम्हाला ऑर्थोटिक्समध्ये MPO फ्रॉम एनी इन्स्टिट्यूट रिकॉग्नाइज्ड बाय RCA. इथे पण तुम्हाला 2 वर्षाचा मिनिमम एक्सपिरियन्स, 45 म्हणजे सगळ्यात जास्त सॅलरी यालाच आहे. त्यानंतर आहे हे कालशिक्षक ज्ञानविद्या. त्याच्यासाठी तुम्हाला डिप्लोमा पाहिजे इन वहरत इन फाईन आर्ट्स. त्यासाठी 1 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, 30,000 इतकं पेमेंट आहे. त्यानंतर आहे क्लर्क कम ऑपरेटर, जो सेम जो टायपिंग असतो तो. यासाठी तुम्हाला MSc पाहिजे. पण इथे एक चांगली गोष्ट आहे, तुमचं इथे GCC नसेल तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकता. फक्त तुमचं 40 इंग्लिश पाहिजे आणि 30 हे मराठीमध्ये पाहिजे बस. आणि ते 2 वर्षाचा तुम्हाला मिनिमम एक्सपिरियन्स पाहिजे कोणत्याही फील्डमध्ये. त्यानंतर आहे साईन लँग्वेज इंटरप्टर. आता ग्रॅज्युएट जर तुमचं झालं असेल एक ISL किंवा ABC लेवल सर्टिफाईड फ्रॉम तर अशा प्रकारच्या तुमच्या पोस्ट होत्या. आता यात मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 40 वर्षापर्यंत एज लिमिट आहे. मोस्टली तुमचं एज इथे बसावंच, याच्यावर तुम्हाला एज रिलॅक्सेशन 5 वर्षाचा आणि 3 वर्षाचा अशा ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे हे फक्त जर तुम्ही एक्सपिरियन्स, आता तुमचा जो एज रिलॅक्सेशन आहे ते प्रत्येक पोस्टसाठी वेगळं आहे. म्हणजे किती 5 वर्ष आहे, म्हणजे मोस्टली 5 वर्षच आहे. सॉरी, मी चुकून 2-3 वर्ष बोलत असेल तर सर्वांनाच 5 वर्षासाठी आहे. आणि ते कास्ट बेस्ड रिझर्वेशन असं कुठेच दिसलेलं नाही आहे. त्यामध्ये तुम्ही ओपनली अप्लाय करू शकता. आणि जर तुमचं सिलेक्शन आहे ही तुमचं इंटरव्ह्यू असेल, म्हणजे तुम्हाला हे बघा तुमचे क्वालिफिकेशन एका त्यांच्या दिलेल्या फॉर्मॅटमध्ये साईन करून तुम्हाला एक त्या पत्त्यावर पाठवायचं आहे. तर अशा प्रकारची ही जाहिरात होती.
तर नक्कीच तुमच्यापैकी खूप जण इथे एलिजिबल असतील तर नक्कीच इथे अप्लाय करा. धन्यवाद.